नो डब्ल्यूएस हिअरिंग मध्ये काय असतं की तुम्हाला नोटीस मिळते, तुम्हाला समन्स मिळते, तुम्ही कोर्टात हजर होता, तुम्ही वकिलामार्फत हजर होता, तुम्ही सदर दाव्यामध्ये सदर अर्जामध्ये आमचं म्हणणं देण्यासाठी वेळ मागून घेता आणि तुम्ही शेवटी तुमचं काहीच म्हणणं देत नाही, तुमचे वकील काहीच म्हणणं देत नाही. तर त्यावेळेस कोर्ट तुमच्या विरोधात नो डब्ल्यूएस ऑर्डर करून, म्हणजे की तुमचा विनाजबाब दावा आहे म्हणून सदरची कारवाई, सदरच्या केसमधील, सदरच्या तक्रारीमधील अर्ज हा पुढील प्रक्रियेला ठेवला जातो, म्हणजे की पुढील प्रक्रिया चालू राहते. तुमच्या विरोधात एकदा नो डब्ल्यूएस ऑर्डर झाली की कोर्ट तुमच्या पुराव्याची वाट पाहत बसणार नाही. परंतु यामध्ये एक असा फरक असतो, जरी त्यांनी त्यांची लेखी म्हणणं दिलं नाही तरी ते वादीच्या साक्षीदारांची तपासणी करू शकतात आणि शेवटी त्यांचं म्हणणं देखील ते देऊ शकतात. परंतु मित्रांनो, थोडक्यात ज्यावेळेस नो डब्ल्यूएस ऑर्डर होते, म्हणजे की तुमचा विनाजबाब दावा, एखादा दावा तुमच्या विरुद्ध सुरू होतो, याचाच अर्थ आहे की तुम्ही तुमचं काही म्हणणं नाही, तुम्ही त्या दाव्याला डिफेंड करत नाही. म्हणून नंतर जर काय एखादी क्रॉस घेतली, एखादा फायनल आर्ग्युमेंट केली, एखादा पुरावा दाखल केला, तरी तो देखील कमकुवत पुरावा राहतो.